थँक्यू. रिवॉल म्हात्रे सर, ओले गावची ओळख कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये म्हटलं तर ओले गाव क्रिकेटची पंढरी. ओले गावातून अनेक खेळाडू घडले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तुम्ही पाहतात JW पुरस्कृत ओले प्रीमियर लीग 2024 ओले गावाची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा ओले प्रीमियर लीग 2024. आज पहिला दिवस रात्र सामना सुरू असताना बादशाह ग्रुप त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टॉस जिंकलाय बादशाह ग्रुपने आणि गोलंदाजीचा निर्णय. गेम ऑन पॉवर प्ले 5 षटकांची लढत 25 मिनिटाचा अवधी. ओले प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. बादशाह ग्रुप आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस दोन संघामध्ये मोठी लढत मोठी मॅच. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन केलाय 1 रनने सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. ओले प्रीमियर लीग म्हटली तर नियम आणि तत्वांचं पालन करणारी स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा. शिस्त बोलण्यात हवी, शिस्त वागण्यात हवी, शिस्त राहण्यात हवी आणि शिस्त जगण्यात हवी. अशी शिस्तबद्ध स्पर्धा ते रायगड जिल्ह्यातील फक्त एकमेव ओले प्रीमियर लीग. आज संपूर्ण गाव एकत्र आलाय ओले प्रीमियर लीगच्या निमित्ताने आणि असं वाटतंय की आज ओलू मातेची जत्रा आहे की काय. कारण ज्यावेळी या गावात जत्रा असते तेव्हा सर्व एकत्र येतात आणि त्या प्रकारचा कुंभ मेला तुम्ही या ओले गावामध्ये पाहताय. संपूर्ण गाव एकत्र, एकीचं बल, एकता में ताकद आहे. लॉक केल्या हवेत, पहिला विकेट येण्याची दाट शक्यता. जजमेंट, अप्रतिम जजमेंट. फलंदाज बाद होतोय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. पहिला गडी गारत बॅक टू डगआउट. ने पकडलेला झेल, रोशनचा संपला खेल. एक वरती बाद होताना फलंदाज पहिला 3 बॉल वरती. निखिलची धाकड गोलंदाजी आज ठरली. पॉवर प्ले मध्ये त्याची गोलंदाजी चमकली असं आपण म्हणू शकता. प्रतिभाशाली गोलंदाज निखिल. बादशाह ग्रुप नाव देखील चांगले बादशाह आणि त्या गोलंदाजाने बादशाह बरकरार ठेवली या मॅच मध्ये. नवीन बॅटर येतो वन डाऊनला मनोज दापोलकर. 5 ओव्हरची मॅच. असं वाटतं की 11च्या 11 खेळाडूंना आज बॅटिंग मिळेल काही संघातून. कारण ओले प्रीमियर लीग आहे ना, प्रत्येक टीममध्ये चांगले फलंदाज असतील किंवा नसतील असं न पाहता सर्वांनाच आज बॅटिंग मिळेल. बादशाह ग्रुप आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचा स्टँड लॉंग ऑफ कडे आपण पाहतो. स्वीप केलाय, अपील जोरदार. नीरज राणावत पंचांकडे पाहिलं जातं. लेग बाईचा इशारा केलाय. फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल आणि पहिल्या ओव्हरमध्ये बादशाह बरकरार ठेवली बॉलर निखिलने. 4 बॉल 2 रन 1 विकेट. आता स्ट्राईक एंड वरती संतोषजी म्हात्रे रिव्हर्स शॉटचे जनक त्यांना म्हटलं जातं. रिव्हर्स शॉट त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिलंय आणि आज 1 नंबरची जर्सी देखील आहे. यॉर्कर बॉल परफेक्ट बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. लेझर बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक चेंडू आणि समोरच्या बॅटरला खामोश करणारा चेंडू असतो. यॉर्कर बॉल शेवटचा चेंडू. बादशाह ग्रुप निखिल पुन्हा यॉर्कर केलाय. इथे सिंगल मिळेल आणि पहिली ओव्हर दर्जेदार राहिली. निखिलसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण या ओव्हरमध्ये 1 विकेट रोशन मुंगाजी आणि धावा आल्यात फक्त 3. 1 गडी बाद.
एक ओव्हर 3 रन आणि या धावा ऐकल्यानंतर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस थोडासा नाराज असेल, परंतु अजून 4 ओव्हरची मॅच बाकी आहे. मैदानाचे चौफेर पाहिलं तर तुम्हाला अनेक स्टँड पाहायला मिळतात जे संघ खेळतायत. अयन स्पोर्ट्स, प्रियांक आणि प्रियांशी स्पोर्ट्स, सुविड स्पोर्ट्स, एका बाजूला दिशा स्पोर्ट्स, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस स्टँड, प्राचा ग्रुप स्टँड, बाजूला पाहिलं तर श्री अँड शिव स्पोर्ट्स स्टँड, यंश वंश अँड स्वरा स्पोर्ट्स स्टँड, चांदवी स्पोर्ट्स स्टँड, अनेक स्टँड तुम्ही पाहताय. एका बाजूला सोहम अँड मृणाल स्पोर्ट्स स्टँड, सिद्धेश एंटरप्राइजेस स्टँड, लेपर्ड्स 11 स्टँड. जे संघ आहेत OPL मध्ये त्यांच्या नावाचे स्टँड देखील आहेत. त्यामुळे जेवढे स्टँड तेवढे संघ आज या OPL मध्ये खेळतील. आणि बादशाह आणि सिद्धिविनायकचा स्टँड अगदी एकत्र आहे. त्यांची पहिली लढत गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय वेदांत गायकवाड. पहिली ओव्हर चांगली राहिली. आता हाणामारी करावी लागेल संतोष म्हात्रेला. संतोष म्हात्रे सर, लॉक केलाय बॉल मिड विकेटला, हवेत. 2 क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत. चांगली फिल्डिंग, स्टँडर्ड फिल्डिंगचा अप्रतिम आहे. चेंडू अडवलाय, व्हेरी गुड फील्ड. धावा मिळतील 2 आणि धावफलक गेले 5 वरती. संतोष म्हात्रे सर सुरुवात केली होती परंतु यश मिळालं नाही या बॉलवरती. वेदांत गायकवाड नवीन खेळाडू आणि त्याच्या समोर अनुभवी संतोष म्हात्रे सर. स्वीप केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आउटफील्ड वेगवान. ही खासियत आहे ओले मैदानाची. आणि बॉल निघून गेलाय सीमा पार, आउट ऑफ द बाउंड्री. 4 रन. साखली मैदान, या मैदानाची आउटफील्ड पाहिली ना तर क्लिअर आहे पूर्ण. कुठेच तुम्हाला खड्डा दिसणार नाही. इतकी चांगली आउटफील्ड आहे आणि मेहनत केली आयोजन करताना. पाणी असेल, तदनंतर माती रोलिंग केलं त्याच्यावरती. परफेक्ट ग्राउंड साखली मैदान. चौकार आलाय वेदांत गायकवाड. लॉक फटकाय मिड विकेटकडे, सिंगल क्विक कंप्लीट केली गेली आहे. 1 रन पुढे जाईल. वेदांत गायकवाडचं कमबॅक आहे यावेळी. पहिला बॉल झेल सुटला, त्यानंतर चौकार, इथे आली 1 रन. आणि 5 ओव्हरची मॅच म्हटली तर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 60 किंवा 70 धावा आवश्यक असतील मॅचमध्ये. मनोज दापोलकर वन डाऊन. वन डाऊन इज व्हेरी डेंजरस बॅटर. अपील बॅटकट, बॅटची कडा. पंच स्थिर आहेत, चर्चा करतील. थोडा वेट करा बादशाह ग्रुप. आणि फलंदाज सोबत तुम्ही चर्चा करू नका, अंपायर सोबत करा. इट्स आउट, बॅटकट, फलंदाज बाद. बघा, सर्व खेळाडूंना महत्त्वाची सूचना आहे. प्रत्येक संघाने एकत्रितपणे फोटो काढा. आपल्या पूर्ण टीमचा एकत्र आपण जिथे जिथे उभा आहात आपल्या पॅव्हलियनमध्ये संपूर्ण टीमचा फोटो काढा आणि समाधान गायकवाड या आमच्या आयोजकाला सेंड करा, ज्या करून तुमचा संपूर्ण टीम स्क्रीनवर आम्हाला दाखवता येईल. 24 इव्हेंटच्या माध्यमातून स्क्रीनवर संपूर्ण टीम ही दाखवता येईल. त्यामुळं पूर्ण टीम्स जिथे जिथे तुम्ही तुमचा स्क्वॉड उभा आहे ना, संपूर्ण टीमनं फोटो काढायचा आहे आणि समाधान गायकवाड यांना सेंड करा. चांगली संकल्पना रिव्हॉल्व म्हात्रे सर. प्रोफेशनल क्रिकेट यालाच म्हणतात. कारण प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल ना, तुमचं प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं. प्रत्येक टीमने फोटो काढा आपल्या स्क्वॉड सोबत आणि आयोजकांना सेंड करा. जेव्हा तुमची मॅच असेल तेव्हा त्या स्क्रीनवरती तुमचा पूर्ण स्क्वॉड दाखवला जाईल.
फुल लेनचा बॉल बॅक टू बॅट विकेट मिड ऑफ कडे कॅच इट बॅटर आउट होतोय आल्या पावली माघारी परतलाय न्यू फलंदाज रिषभ बॅक टू डग आउट. तीन फलंदाज शून्यावरती बाद. रोशन मुंगाजी शून्य, मनोज दापोलकर शून्य, रिषभ मात्रे शून्य. 10 धावा ज्या आल्यात त्या संतोष सर मात्रे यांच्या बॅटमधून. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस बॅकफुटला गेली आहे. संतोष मात्रे सर यांच्या 10 धावा वगळता कोणत्याच बॅटरने धावा केल्या नाहीयेत आणि नाराजगी आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेसच्या टीमकडून. पाठीराख यांची नवीन फलंदाज येतोय सनी गायकवाड. उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद रखिए जनाब, आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे. सनी गायकवाड उम्मीद की किरण होगी शायद. बॅटर तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती वेदांत गायकवाड ऑन हॅट्रिक. बॉल हवे डीप स्क्वेअर लेगला. हॅट्रिक होणार का? नाहीये, सेफ आहे. एक रन कंप्लीट केली. क्विक डबल. 2 धावा येत आहेत आणि इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले समाप्त. धाव फलकावरती 12 चेंडू 12 धावा. रिवॉल मात्रे सर काय म्हणाल? पहिली मॅच आणि 12 चेंडू 12, एक वेगळं समीकरण तुम्ही पाहता. 3 बॅटर शून्यावरती बाद झाले. नक्कीच खूप चांगली बॉलिंग अगदी गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु या मैदानावर ग्रामीण जेवढ्या स्पर्धा आपण 4 दिवस पार पडल्या प्रवीण, त्यामध्ये गोलंदाज चाललेत. म्हणजे गोलंदाजांची गोलंदाजी खूप या खेळपट्टीवर चांगली राहिली आहे. त्यामुळे गोलंदाजांना फायदेशीर अशी खेळपट्टी आहे ही आणि त्यामुळे गोलंदाज बघा खूप चांगली कामगिरी करतायत. 12 बॉलमध्ये फक्त 12 धावा. ओवले प्रीमियर लीगचा VIP डाईज तर आपण पाहिला ना, अप्रतिम आहे. असा VIP डाईज कुठेच पाहायला मिळाला नाही यावर्षी. अगदी मोठा VIP डाईज आहे आणि जिथे पाहुणे आल्यानंतर त्यांना देखील आनंद वाटेल. एक मोठा मंच या ओवले प्रीमियर लीगमध्ये बनवलाय आणि ओवले म्हटला क्रिकेटची पंढरी. या ओवले गावामध्ये रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत सन्माननीय राकेशदादा गायकवाड. यांना आपण पाहिलं ज्यांच्याकडे टेनिस क्रिकेटची धुरा आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट रायगड जिल्हा जिथे 15 तालुके आहेत आणि 4000 पेक्षा अधिक गावं आहेत आणि या गावामध्ये जो टेनिस क्रिकेट खेळला जातो ती महत्त्वाची जबाबदारी, तो कसा ग्रो होईल, इम्प्रोवाइज होईल आणि कसे नियम लागू होतील, ही संपूर्ण जबाबदारी राकेशदादा गायकवाड अध्यक्ष यांच्या खांद्यावरती आहे आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया. 12 धावा 12 रन धावफलकावरती 12 चेंडूमध्ये. आता बॉलिंगसाठी निखिल आलाय. त्याने पहिलं शतक फेकलं होतं. रोशन मुंगाजीला बाद केलं. तो निखिल पुन्हा एकदा सेकंड स्पेल. 5 ओव्हर 4 गोलंदाज. संतोष मात्रे सर सन्मान दिलाय निखिलला. पहिल्या बॉलचा अभ्यास केलाय, शेवटच्या बॉल पर्यंत खेळायचंय. मिड ऑफ कडे गेलाय बॉल. 1 रन कंप्लीट. 13 चेंडू 13 धावा. मॅच ऑन. आणि मॅच बादशाह ग्रुपकडे फारशी पाहायला मिळते कारण बादशाह नावाप्रमाणे कामगिरी करतोय. 3 पत्तीमध्ये जसा बादशाह नेहमीच चाललाय त्याप्रमाणे बादशाह ग्रुपची आता थोडी दहशत आहे. बादशाह बरकरार ठेवली या टीमने. पुढील बॉल लॉफ्ट केलाय मिड विकेटला. गॅपमध्ये क्रॅकिंग शॉट. फिल्डिंग चांगली परंतु अंतिम मोमेंटला स्क्रीनला बॉल जातोय. 4 रन. डब्ल्यू या स्क्रीनला बॉल आदललाय. 4 रन. JWR JWL JWC तुम्ही यांचं चांगलं योगदान पाहताय नेहमीच या मैदानावरती. JW द मार्क ऑफ टस्ट. JW याचं हे सिम्बॉल आहे. एक मोठी लॉजिस्टिक आणि डिस्पॅच कंपनी आहे JW. JW ट्रॉफी देखील इथे पाहिली आपण. लॉट केलाय. रूम बनवून बॉल फेकलाय लॉंग लेगला. सीमा पार. 4 रन. बॅक टू बॅक 2-4.
बॅक टू बॅक 2-4 ऑन हॅट्रिक बॅटर. अपील बॅटची कडा लागण्याची केली होती, पंच फेटाळतायत. या अगोदर तुम्ही बॅटर आउट होताना पाहिले. डॉट बॉल. गोलंदाजचं कमबॅक आहे ओव्हर पिच बॉलमध्ये आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी असतील 2 धाव फलक पुढे गेलाय. 21 धावा, 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात. निखिलला थोडा बार बसलाय असं म्हणू शकतो आपण. बॅटर तयार. यॉर्कर पडला होता, बॉल लॉग लेगला खेळाडू आहेत यावेळी. चांगली फिल्डिंग, 1 रन क्विक कंप्लीट केली आहे. 22 शेवटचा 1 बॉल आणि यानंतरचा टॉस केला जाईल. ते 2 संघाने रिपोर्ट करायचं आहे. 12 संघ आहेत ओवले प्रीमियर लीग मध्ये. एका टीम मध्ये 13 खेळाडू. कॅल्क्युलेट करूया एका बॉल नंतर हे ओवले गावात किती खेळाडू आज खेळतील. शेवटचा बॉल स्ट्राईक. संतोष म्हात्रे सर आपल्याकडे ठेवतील. 1 रन कंप्लीट केली जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलक पुढे जातोय. 23 ड्रिंक ब्रेक होणार तोपर्यंत आपण स्क्रीनवरती ती पाहूया. 13 खेळाडू, 12 संघ, 156 खेळाडू ओले गावाचे खेळतायत या मैदानावरती. 156 खेळाडूंना 156 टी शर्ट देखील आहेत. रिवॉल म्हात्रे सर. यानंतर बघा सुवीर स्पोर्ट्स आणि जान्हवी स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रेडी राहा. जसा पहिला सत्र संपेल सुवीर स्पोर्ट्स आणि जान्हवी स्पोर्ट्स यांनी टॉससाठी यायचं आहे. बघा महत्त्वाची सूचना, ज्या ज्या स्क्वॉडमध्ये जेवढे खेळाडू आहेत, म्हणजे ज्या संघामध्ये 13 प्लेयर असतील, ज्या संघामध्ये 14 खेळाडू असतील, त्यांनी प्रत्येकाला एक एक मॅच कंपल्सरी खेळवायचीच आहे. म्हणजे प्रत्येकाला 13 प्लेयर जर असतील तर प्रत्येक 13 खेळाडू प्रत्येक मॅचमध्ये एक एक खेळाडू खेळलाच पाहिजे. हां, म्हणजे 13 खेळाडू खेळावेच लागतील. याची तुम्ही नोंद घ्या. महत्त्वाची एक सूचना. म्हणून 5-5 मॅचेस तुम्हाला दिल्यात जेणेकरून प्रत्येकाला खेळता येईल आणि हा खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता आनंदात हसी केले वातावरणात आपण हा टेनिस क्रिकेट खेळायचा आहे. धक्काधक्कीच्या जीवनामध्ये जे तुम्हाला काही टेन्शन असेल ते दूर करण्याचं एकमेव काम टेनिस बॉल क्रिकेट करतो. त्यामुळे ओपीएल आपण ठेवली आहे. असंच राहा, खेळत राहा, कारण आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागणार नाही आहे. असं म्हणतात की आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागत नाही. हव्या गोष्टी डाउनलोड करता येत नाही आणि नकोशा गोष्टी डिलीटही करता येत नाही. कारण हा रोजचा तो रियालिटी बिग बॉस शो नाही आहे आणि हा चित्रपट पुन्हा लागत नाही आहे. आयुष्य मनमोकळे जगा. 23 धावा लॉट केलंय. फुल टॉस. संतोषजी म्हात्रे सर आज त्यांची बॅटिंग खास झाली नाही, फक्त 1 रन. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय 14 गोलंदाज. राहुल घरत. ओवले प्रीमियर लीग 12 संघ, 156 खेळाडू आणि 156 खेळाडूंना संधी एक तरी मॅचमध्ये तुम्हाला कंपल्सरी द्यावीच लागेल. प्रत्येक टीममध्ये 11 खेळाडू असतात, परंतु 12वा आणि 13वा जो खेळाडू आहे तुम्हाला एकदा तरी त्यांना खेळवावंच लागेल. याची नोंद घ्या, कारण प्रत्येकाला 5 सामने आहेत. बॉल तयार. राहुल घरत. कट करण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. आत्तापर्यंत गोलंदाजीची दहशत दाखवली बादशाह ग्रुपने. बादशाह बरकरार रखी है अभी तक. चांगली बॉलिंग. हा गोलंदाज देखील मन जिंकतोय. बॉल हवेत. मिस टायमिंग. जजमेंट कोण करेल? विकेट किपरला गरज नव्हती इथे येण्याची, कारण पॉइंटला झेल होता आणि तो आपली जागा सोडून अगदी पॉइंटकडे आला आणि विकेट किपरची चुकी आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. नितीन मुंगाजी चांगला फिल्डर होता देखील, परंतु हरकत नाहीये. होतात चुका. टेनिस क्रिकेट आहे. चुकातून माणूस घडतो. कॉलिंग महत्वाची असते. 1 रन.
यॉर्कर पडलाय, समोर केलेत आहेत मिडल विकेटला खेळाडू, एक रन. राहुल खरत काय बॉलिंग करतो आज, 2 बॉल यॉर्कर टाकले त्याने. संतोष म्हात्रे सरांना यॉर्करच टाकतो चेंडू तो, आणि त्यानंतर हा खेळाडूला ओव्हरपिच बॉल केलेत त्या गोलंदाजाने. सनी गायकवाड आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटकट आहे, बॅटची कडा, थर्डमॅन बीट झाले आणि बॉल JW च्या स्क्रीनला आदळतोय. 4 रन. शेवटचा बॉल बाकी आहे, धावा 30. क्लोज विकेट कीपिंग, व्हाईट बॉल. एक बॉल करावाच लागेल. स्टंपिंग साठी अपील केली आहे. स्टंपिंग विकेट कीपरने केली होती. पाहूया टीव्ही स्क्रीनवरती. टीव्ही अंपायर डायरेक्टर, व्हाईट बॉल. राहुल गरत, एक बॉल करावाच लागेल तुम्हाला, जरी स्टंपिंग असेल किंवा नसेल. ओले प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आज 156 खेळाडू खेळतील आणि त्यांना शुभेच्छा देऊया आपण. ट्वेंटी 24 लाईव्ह इव्हेंटची वेबसाईट कव्हर करते रायगड प्रीमियर लीग, जिने कव्हर केली अशी मोठी वेबसाईट आहे. दीपकजी बोराडे सर थर्ड अंपायर, नीरज राणावत मेन अंपायर. एनआर पॅनल याला म्हटलं जातं. प्रोफेशनल अंपायर आहे तिघे देखील. इट्स आउट. OUT स्टंपिंग. एक बॉल करायचंय रे बॉलरने राहुलला. आमचे 40+ नेरे गावचे एक उत्कृष्ट खेळाडू विनोद पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या आपलं सहर्ष स्वागत ओले प्रीमियर लीग मध्ये. आतापर्यंत कोणत्याच बॅटरने मोठे फटके मारले नाहीये सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीम कडून. शेवटचा बॉल यॉर्कर पडलाय, तिसरा यॉर्कर बॉल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिलाय. 1 रन कंप्लीट. थोडे फंबल झाले, रनआउटची संधी गमावली, फक्त सिंगल आली आहे. इथे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 32. 24 बॉल मध्ये चांगली बॉलिंग करत असताना बादशाह ग्रुपचे तिन्ही गोलंदाज, पहिला गोलंदाज निखिल, वेदांत गायकवाड आणि राहुल खरत, तिघांनी इनफॉर्म बॉलिंग केली आहे. आता शेवटचे 6 बॉल बाकी असतील. टॉससाठी पुढील मॅच देवाल म्हात्रे सर आमच्यासोबत आहेत आणि कॉलिंग करतील पुढची मॅच. 2 संघांना एक रिपोर्ट करायचं आहे. आमचे विनोद पाटील 40+ चे उत्कृष्ट खेळाडू यांचे इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. विनोद यावं आपण. लास्ट ओव्हर सुमित म्हात्रे कॅप्टनकडे लास्ट ओव्हर. 32 धावा, 6 बॉलचा खेळ बाकी. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आज दहशत दाखवू शकला नाही मॅच मध्ये. संतोष म्हात्रे सरांना परफेक्ट यॉर्कर बॉल आले आतापर्यंत 5. तिथे सिंगल धाव आली आणि आता एक बॅटर त्याच्याकडे भरपूर अपेक्षा असतील. पुरण म्हात्रे आणि म्हात्रे दोघांमध्येही बॅटल सुरू आहे. सुमित आणि पुरण. पुन्हा यॉर्कर पडलाय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला. क्विक स्विंगल, 1 रन कंप्लीट. धावांचं अंतर थोडं कमी आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे फटके येत नाही. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर येतील का? 5 बॉल महत्वाचे आहेत. संतोष म्हात्रे सर रिव्हर्स त्यांना नेहमीच खेळता येतो, परंतु आत्ता थोडे शांत आहेत. फाटचं क्रिकेट आता खेळत नसतील कदाचित. तो 40+ मध्ये त्यांची धमाकेदार बॅटिंग तुम्ही पाहिली असेल. JW प्रेझेंट. ओवले प्रीमियर लीग 33 धावा, 50 बनवू शकतात कदाचित अनुमान, जरी मोठे फटके आले. कॅप्टन सुमित म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा यॉर्कर. प्रत्येक बॉल बॅटच्या बुंद्यात टाकला जातो. संतोष म्हात्रे सरांची ती कदाचित कमजोरी असेल असं बॉलरला वाटतंय. 6 यॉर्कर बॉल त्याला टाकले आतापर्यंत. 34 धावा. पुरण म्हात्रे आलाय. शांत क्रिकेट आहे. रोशन मुंगाजी शून्यावरती बाद झाला. हे कारण होतं की धावा आल्या नाही. त्यानंतर लगातार बॅटर शून्यावर गेले. मेन फलंदाज शून्यावर बाद झाले आणि त्यावरती तुमचा प्रेशर असतो. 1 रन कंप्लीट. व्हाईट बॉल. 2 धावा. बॉलवरती चोरून घेतलेली 1 रन. स्ट्राईक रोटेट झाली. व्हाईट बॉलने देखील इथेच मॅच बनवू शकते. टार्गेट बनवायचं आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेसला. 4 बॉलचा खेळ बाकी. कॅप्टन सुमित म्हात्रे देखील चांगली बॉलिंग करतो. बादशाह ग्रुप आणि स्ट्राईकला देखील कॅप्टन आहेत संतोषजी म्हात्रे सर. कॅप्टन टू कॅप्टनची मॅच आणि एकमेकांसमोर पहिली मॅच कोण जिंकणार? काय चेंडू होता. अप्रतिम बॉल. सुमित म्हात्रे आज दाखवतो आपली दहशत. त्याची बॉलिंग देखील बादशाह ग्रुप सारखी आहे. लक्षात घ्यायचं आहे. थोड्या वेळामध्ये आपण एक नियम सांगूया OPLच्या माध्यमातून. बोला तयार. समोर केलेत कॅप्टन टू कॅप्टन. मिड विकेटला 1 रन कंप्लीट केली जाईल. फंबल झाले, त्याचा फायदा 2 कन्वर्ट केल्या. क्विक डबल. 2 धावा. लक्षात घ्या एखादा गोलंदाजाने 5 चेंडू जरी प्लेन टाकले आणि शेवटचा बॉल जर फेकला तरी त्याला पॅनल्टी आणि बाद केलं जाईल. याची नोंद घ्या. आयोजकांची सूचना आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला प्लेन टाकावा लागेल. क्लिअरली बॉलिंग करायची आहे. फेकी गोलंदाज चालणार नाहीये. पाहिलं जाईल पंचांकडे. हा बॉल डॉट. काय गोलंदाजी आहे. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सेनापती असतो तो सेनापती सारखा बॉलिंग करतो इथे सुमित म्हात्रे. 1 बॉल बाकी. धाव फलकावरती 38 धावा कमी आहेत. फुलटॉस. शेवट गोड झालाय कदाचित आणि श्री अँड शिव स्टँडला मानवंदना. JW षटकार. अंतिम बॉलवर धावा एकूण झाल्यात 44 आणि कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत 45. बादशाह ग्रुप 5 ओव्हरमध्ये जाऊया टॉस बॉक्समध्ये जोडले जातील. रिव्हॉल्व म्हात्रे सर ओवले. सुवीर स्पोर्ट्स आणि जान्हवी स्पोर्ट्स. तत्पूर्वी मी विनोद पाटील यांना विनंती करतोय थोड्यांना खेळायला जायचं आहे. विनोद या आपण. 40+ पनवेल तालुका अध्यक्ष 40+ विनोदजी पाटील यांचा इथे शुभसन्मान. खरं तर पनवेल 40+ कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत विनोदजी पाटील यांचा इथे शुभसन्मान केला जात आहे. त्यानंतर सुवीर स्पोर्ट्स आणि जान्हवी स्पोर्ट्स आपण दोघांनी यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी. कार्याध्यक्ष पनवेल 40+ विनोद पाटील नेरे यांचं इथे शुभ सन्मान केला जात आहे. खूप चांगला खेळाडू आहे बघा. 40+ मध्ये आजही चांगला क्रिकेट खेळतो. नेरे गावसाठी नेरे संघासाठी ते विनोदजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. त्यानंतर सुवीर स्पोर्ट्स आणि जान्हवी स्पोर्ट्स. चला आपण टॉससाठी यायचं आहे. जान्हवी स्पोर्ट्सचा संघ नाही घ्यायचा आहे कारण सुवीर स्पोर्ट्सचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर टॉस होईल जान्हवी विपक्ष सुवीर स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. उत्तरार्धामध्ये नक्कीच जोडले जातील सोनू सांगडे. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ओले प्रीमियर लीग JW पुरस्कृत द मार्क ऑफ ट्रस्ट
आणि पंच लगेच आपण मैदानात जा आणि आपल्याला घाई करावी लागेल. पटापट लवकर लवकर मॅच खेळवावे आहेत. 5 षटकांचे सामने आहेत. आज जेवढे जास्त सामने संपवता येतील तेवढे आपण संपूया आणि उद्या मात्र अंतिम डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही मॅच खेळली जाईल. अर्थातच स्पर्धा खेळली जाईल. चला अंपायर जा मैदानात आणि फलंदाज चेंडूची तपासणी करा आणि लवकर मैदानात उतरा. जान्हवी स्पोर्ट्स तर सुनीलजी पाटील या आपण टॉस करूया. माजी उपसरपंच सुनील पाटील साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. मॅच आहे सुवीर स्पोर्ट्स विपक्ष जान्हवी स्पोर्ट्स म्हणजे शक्ती गायकवाड विरुद्ध संजय गायकवाड. दोन्ही संघमालकांमध्ये होणार या बॅटल असेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस केला जाईल सुनीलजी पाटील यांच्या शुभास्ते. कॉल जिंकलाय विद्याधर म्हात्रे. डिसिजन फिल्डिंग घेतला. ओला प्रीमियर लीग आहे आज. काय प्लॅनिंग एकंदरीत आज मैदानावर कशी राहील? प्लॅनिंग शक्यतो 40 ते 50च्या आतमध्ये स्कोअर ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण की आमचे 2 प्लेयर इंजर्ड झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जरा टेन्शन आलं आहे. इंजिर्ड कोण आहेत ते 2 खेळाडू? दर्शन मुंगाजी आणि किरण म्हात्रे. किरण म्हात्रे. मग आग जास्तीत जास्त जबाबदारी कोणावर असेल? जास्तीत जास्त जबाबदारी शक्ती गायकवाडकडे असेल. शक्ती गायकवाड आता जबाबदारी असेल. बेस्ट ऑफ लक विद्याधर. आता संघमालकावरच जबाबदारी ठेवली आहे आणि देऊया शुभेच्छा. सुवीर स्पोर्ट्स आणि जान्हवी स्पोर्ट्स या 2 टीममध्ये सामना असेल, परंतु सुरू असणारा सामना लगेच सुरू करूया. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानात. प्लीज कोऑपरेट. नीरज रणावत जास्त वेळ घेऊ नका. 4 अंपायर्स आहेत. थोडं आपण घाई करूया. याच नाश्ता करत होते. आमचे आचार्य सचिन म्हात्रे यांचे ते आगमन झालंय. एक उत्तम आचार्य ओले गावातील. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तर करूया मॅचला सुरुवात. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. बदल होईल. आवाज असेल सोनू सांगडे यांचा. थँक्स सर. जाऊया पुढे मॅच मध्ये. आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये दुसरा सत्र. एकीकडे संघ पाहायला मिळेल सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. त्यांच्या असलेल्या फलंदाजी येथून बनवायच्या 30 चेंडूमध्ये त्यांना 45 धाबा. 44 धाबा पहिला. शेवटचे चेंडू षटकार आणि तेथून मात्र एक चांगला टोटल निर्माण करण्यामध्ये यश प्राप्त होताना पाहिलं बादशाह संघाला. आणि या उत्तराखंडामध्ये बनवायच्या 30 चेंडूमध्ये 45 धाबा. पहिला गोलंदाज संजय पाटील. स्वीप केलाय आणि आक्रमकता दाखवली. पहिल्या चेंडूमध्ये स्क्वेअर लेग रिझम मध्ये दमदार चौकार. चार धावांना सुरुवात पाहायला मिळेल. फलंदाज आशिष म्हात्रे आणि राहुल गरद ही जोडी आणि गोलंदाजीच्या मार्कवरती संजय पाटील पाहायला मिळतील. स्वीपचा फटका पहिला आपण आणि 4 धावा बटोरला. येथून मात्र धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळेल. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस यावेळी ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा तोच फटका आणि तोच रिझल्ट आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पलीकडे चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहिलं. आक्रमकता काय असतं हे दाखवलं सिद्ध आशिष म्हात्रेनं. मॅन्डेलो पॉवर सर्कल रिंगणाचं बंधन. त्या रिंगणाच्या बंधनामध्ये आपली दमदार फलंदाजी दाखवताना आपण आशिषला पाहतोय. गोलंदाज संजयला विचार निर्णय करण्यास भाग पाडल्या फलंदाजानं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून चेंडू ढकलला लॉंग ऑनला. पण पाहतोय शतक्षक डीप मधून येईल. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीनं 9 धावा धावफलकावरती 3 चेंडूच्या सांगतेनंतर बनवायच्या त्या 45 आणि त्या दिशेनं मात्र एक चांगलं कार्य राहिलंय. फलंदाजीच्या मार्कवरती सलामीवीर फलंदाज आशिष म्हात्रे या फलंदाजाचं. मॅन्डेलो पॉवर मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील संजय. हलक्यातून खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू ट्रायबल काय मिड विकेटला. शतकशत तैनात. सिंगल प्राप्त. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतील त्या 10 धावा धावफलकावरती 4 चेंडूच्या सांगतेनंतर. एकीकडे आपण पाहू शकाल बादशाह ग्रुप आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ पाहायला मिळतोय. पुणे येतो या संजय. हा चांगला फटका. चेंडू उडवलाय. सरळ मध्ये चेंडू जाईल. नक्कीच आपण पाहू शकाल लॉंग ऑफ चेंडू डोक्यावर सीमा पलीकडे दमदार षटकार. साधा विसडी. फलंदाजानं
राहुल आपण पाहतो आशिष म्हात्रेच्या माध्यमातून हा षटकार येताना पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर लॉन्च केला आणि तो आपण पाहू शकाल पूर्णपणे लँड होताना पाहायला मिळाला. 6 धाब्यांसाठी शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न लेग बिफोरच्या प्रयत्न पंच मात्र यावेळी पूर्णपणे आपण पाहू शकाल आफीला दाद देत नाहीये. ओव्हर समाप्तीचा इशारा आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धावफलगती पाहायला मिळतात. त्या 16 धाबा बिनगडी बाद फलंदाजीच्या मार्कवरती असणाऱ्या संघ पाहायला मिळेल बाह्य ग्रुप संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 धावा आक्रमकता दाखवली फलंदाजीच्या मार्कवरती. आपण फलंदाज पाहिला आशिष म्हात्रे आणि राहुल घरत या दोन फलंदाजीच्या माध्यमातून. राहुल घरतनं मात्र खूप चांगलं कार्य केलंय. त्याला माहिती आहे आशिषच्या बॅटमधून धाबा येतात त्यामध्ये सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली आणि तेथून मात्र आशिषची फलंदाजी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आक्रमकता पाहिली आहे. त्यानं जवळजवळ 5 चेंडूमध्ये बनवल्या त्या 15 धावा आणि येथूनच सामन्यामध्ये आघाडी घेताना आपल्याला पाहायला पडतोय बादशाह ग्रुप संघ. जवळजवळ एका षटकाच्या अखेरीस 16 धावा बनवल्यात. नवीन गोलंदाज न्यू कॅन्डिडेट रोशन मुंगाजी हा फलंदाज बाद झाला होता आणि तेथून मात्र आपण पाहू शकाल सिद्धविनायक संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. आता मात्र गोलंदाजीमध्ये त्याला चांगलं कार्य करावं लागेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क घडत नाहीये. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसवतोय तोपर्यंत तो डॉट चेंडू. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ती 16 या धावसंख्येवरती. पुढे एकदा तयार रोशन गोलंदाजीच्या मार्गवरती ओव्हर द विकेटचा चेंडू. चेंडू पुढे एकदा ढकलला आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग रिझममध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगचा शतक चेंडूवरती येतोय. पुढे एकदा सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते ती 17 या धावसंख्येवरती. 17चा खतरा कोणत्या संघाला लागेल हे पाहावं गरजेचं असेल कारण की 17 ही धावसंख्या जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट पटलावरती पाहिली तेव्हा तेव्हा मोठे फटके किंवा विकेट येताना सातत्यपूर्व पाहिली आणि तशाच पद्धतीचं कार्य यावेळी घडलं जाईल का मैदानावरती हे तितकं पाहणं गरजेचं असेल. कारण की गोलंदाज रोशन चतुर आणि चालाक रणनीतीनं गोलंदाजी करणारा हा एक गोलंदाज पुढल्या स्वरूपाचा चेंडू बिडकावला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 1 बाउन्स सीमा पलीकडे दमदार चौकार. फ्री हिट पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल आमचे ऑफिशियल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा नो चेंडू घोषित केला आहे. फ्री हिटचा इशारा आपण पाहू शकाल आमच्या मेन पंचांच्या माध्यमातून अंकित केला जातोय. या चेंडूवरती फलंदाजाला मुभा असेल मोठा फटका कन्वर्ट करण्याची. हा मोठा फटका येतोय फलंदाज आपण पाहू शकाल आशिषच्या माध्यमातून 6 धावेसाठी षटकार आणि येथून मात्र धावांची गती वाऱ्याच्या वेगानं वाढली जाईल. 28 धावा धावफलकावरती. डीजे सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून या संगीताला भरपूर काही प्रसिद्धी दिली जाते आणि तेच संगीत आमचे डीजे मास्टरांच्या माध्यमातून पाहू शकाल. त्यांचंही करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पहिला मागच्या 9 चेंडूवरती चौकार फ्री हिटवरती षटकार आणि मागच्या 2 चेंडूमध्ये जवळजवळ 11 धावांची उधळण करत असताना पण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रोशन मुंगाजी याला पहिलं ट्रम्प कार्ड आहे आणि या ट्रम्प कार्डवरती पूर्णतः विश्वास दाखवला होतं संघ नायकानं. माझा विश्वास सार्थकी कार्य घडलं नाहीये. 28 धावा स्कोरबोर्डवरती. या षटकातील जवळजवळ 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर रिझममध्ये. चेंडूची अडवणी पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 29 धावा बनवायच्यात. 45 धावा त्या डिफेन्स करत असताना कुठे कळणं थोडासा सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ आपल्याला नशीब आपल्या पाहू शकाल अंधारामध्ये नशीब सापडताना पाहायला मिळतोय. हा चेंडूची लेन पाहावी लागेल. पंचाचा इशारा चेंडू चुकीचा पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत भर आणि एका धावसंख्येच्या मदतीनं
30 धावा त्या फलकावरती बनवायच्यात 15. भरपूर काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 20 चेंडू 15 धावा बनवायचे आहेत फलंदाजीच्या मार्गवरती बादशाह ग्रुप संघाला. डिफेन्सिव्ह फटका सिंगल पुन्हा एकदा येईल आणि सिंगतीच्या मदतीने आपण पाहू शकाल 31 धावा. 31 धावा स्कोरबोर्डवरती रोशन मुंगाजी अक्षरशः अपयशी ठरला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती भरपूर काय त्याच्यावरती अवलंबून होतं. मात्र सिद्धिविनायक संघ आता इथून त्यांचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो 1. पण एकदा लेंथ पाहावी लागेल. खराब लेंथ ऑप्स्टिकच्या माध्यमातून बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतो हा चेंडू चुकीचा असेल. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये खर्चिक पाहायला मिळते आणि एकादशीच्या मधील धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा बनवायच्या. ते आता फक्त इथून 13 धावा. गोलंदाज तयार. हा मध्ये मोठा फटका अप्रतिम फटका पाहायला मिळतोय फलंदाजीच्या माध्यमातून सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आयोजन कमिटीकडनं सूचना आहे खेळाडू कक्षामध्ये किंवा तुम्ही जिथे खेळाडू बसाल तिथून मैदानात डायरेक्ट जाऊ नका किंवा जास्त तुम्ही आरडाओरडा करू नका. ही सूचना आलेली आहे तुम्हाला. मैदानात कोणीही न विचारता जाऊ नका. अंपायरला विचारून जाऊ शकता परंतु न विचारता जाऊ नका अशी सूचना आलेली आहे. या सूचनेचं तुम्ही पालन करा. बघा आपण ज्या पद्धतीनं मॅच सुरू आहे आज प्रियांशी हा संघ देखील खेळला जाणार आहे. 24 इव्हेंट्स कॅमेरा थोडा स्टेजवर या. प्रियांक आणि प्रियांशीला आपण पाहू शकाल ज्यांचा संघ आज खेळणार आहे. आणि प्रियांशी यांना बरोबर 11 महिने आता कंप्लीट झाले. हे जुडवा आहेत. दोन्ही जुलीची मुलं आहेत. प्रशांत घरत यांची हे 2 सुपुत्र जुडवा आणि आज त्यांना पाहतो स्क्रीनवर प्रियांशी ही दोन्ही मुलांना आता 11 महिने कंप्लीट झालेत आणि त्यांचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बघा आपण पाहतोय किती गोंडस मुलं आज या व्यासपीठावर. प्रशांत घरत यांची 2 जोडीची मुलं जुडवा. दृष्ट लागेल आता. जाऊया बॅक टू क्रिकेट. तर आपण पाहू शकाल 6 धावा 6 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये परिवर्तन. अजून एक मोठा फटका. स्कोर इज लेवल 44 धावा आपण पाहू शकाल. फलंदाजीच्या मार्गवरती फलंदाज आग ओकताना पाहायला मिळतोय. आशिष मात्रे आक्रमकता दाखवली आणि त्याच्या बॅटमधून जवळजवळ 4 षटकार आणि 3 चौकार येताना आपण पाहिलं. पाहता क्षणी प्रेमात पडावं एवढी जबरदस्त स्पर्धा आपण पाहू शकाल. औले प्रीमियर लीग आपण जबरदस्त स्पर्धा एन्जॉय करतो आणि या स्पर्धेमध्ये आक्रमकता दाखवली आशिष या फलंदाजानं. मॅच विनिंग स्ट्रोक. अजून एक दमदार षटकार आणि त्याच्या वैयक्तिक धाव्यांचा विचार केला तर नॉट आउट. 11 चेंडूमध्ये 44 धावा. फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या आशिषसाठी. जबरदस्त क्रिकेट दाखवलाय. 11 चेंडूमध्ये 44 धावा आणि माझा मॅच फिनिश होत आहे. ती पहिला सामना जिंकतोय बादशाह ग्रुप संघ आपण पाहू शकाल. पहिल्या सामन्याचा विजेता संघ असेल आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 11 चेंडू 44 धावा. तर या आशिष मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी आपल्याला यावेळी आमंत्रित केले जाईल. तर नेक्स्ट मॅच त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्या. नाणेफेकी झाली आहे आणि नेक्स्ट मॅचच्या कॉमेंट्रीसाठी आपण आमंत्रित करूया आमचे साथी कॉमेंटेटर नकोच मनोज ठाकूर यांना आपण आमंत्रित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आज आपण पाहू शकाल रिवाज सर असतील. आज ते इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर हस्तांदोलन करा. दोन्ही संघांना विनंती असेल आपण हस्तांदोलन करूनच मैदान सोडा कारण की या मॅचेस गावकीच्या नसून भावकीच्या आहेत. त्यामुळे आपण या स्पर्धेचं पूर्णपणे आपण पाहू शकाल मनमुराद आनंद घ्या आणि हस्तांदोलन केला नाही तर तुम्हाला पुढच्या मॅचला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. क्रिकेटमध्ये भरपूर काय आपण पाहू शकाल मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळतं आजच्या या ओबळे नगरीमध्ये. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आशिष असेल. ज्यांना 11 चेंडूमध्ये जवळजवळ बनवल्यात 44 धावा. 11 चेंडू 44. आशिष ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा सर्वोत्तम खेळाडू.